नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आपल्या घरातील दुःख, दारिद्र्य नाहीसे करण्यासाठी, आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा अखंड वास राहण्यासाठी, अखंड लक्ष्मी आपल्या घरामध्ये नांदण्यासाठी, त्याचप्रकारे आपल्या उद्योग व्यवसायामध्ये भरभराट होऊन आर्थिक उन्नती साधण्यासाठी, विद्यार्थ्यांना विद्याभ्यासामध्ये प्रगती होऊन त्यांचं मन एकाग्र होण्यासाठी, नोकरीमध्ये आपली बढती होऊन आपल्याला एक चांगल्या प्रकारचा जॉब मिळण्यासाठी किंवा आपल्याला हवं तसं पद मिळण्यासाठी, त्याचप्रकारे बुध हा जो ग्रह आहे, या ग्रहाच्या शारीरिक तसेच मानसिक व्याधी दूर होऊन आपल्याला एक प्रकारचं वाक्चातुर्य, बोलण्यामध्ये एक प्रकारची धार आणण्यासाठी. कारण बुध ग्रह जो आहे तो शारीरिक व्याधींमध्ये जिभेवरती राहणारा हा ग्रह आहे. जिभेवर या ग्रहाचा ताबा असतो आणि त्यामुळे बऱ्याचशा घरांमध्ये आपण पाहतो लहान मुलं अडखळत बोलतात, बोबडी बोलतात किंवा तोत्रे बोलतात. तर या सर्व उपायांवरती, या सर्व व्याधींवरती बुध ग्रहाचा अंमल त्या ठिकाणी आपल्याला दिसतो आणि अशा लहान मुलांना वाचा शुद्धी प्राप्ती होण्यासाठी, वाणी स्वच्छ होण्यासाठी, त्यांचं मन स्थैर्य होण्यासाठी हे जे आज मी आपल्याला व्रत सांगणार आहे, हे व्रत अत्यंत उपयुक्त आहे. या व्रताला पांढरे बुधवार किंवा शुभ्र बुधवार व्रत असं सुद्धा म्हणतात. बुध हा ग्रह बुद्धीचा कारक आहे आणि म्हणून विद्येचे उपासक जे असतात, तसेच ज्यांच्या व्यवसायामध्ये बुध ग्रहाशी संबंध येतो, जसं कोणी व्याख्याते असतील, प्रवचनकार असतील, कीर्तनकार असतील, शिक्षक असतील, कारण शिक्षकांना सुद्धा बोलावं लागतं, डॉक्टर असतील, वैद्यकीय व्यवसायातले काही व्यक्ती असतील, व्यापारी असतील. बुध हा वाणिक तत्वाचा असल्याने व्यापारी, बिझनेसमन या सर्वांना, त्याचप्रकारे बुध हा बुद्धीचा कारक ग्रह असल्याने विद्यार्थी, विशेषतः विद्यार्थ्यांना सुद्धा या व्रताचा अत्यंत मोठा फायदा या ठिकाणी सांगितलेला आहे. आपली आध्यात्मिक, आर्थिक, शारीरिक व मानसिक उन्नती साधण्यासाठी हे व्रत अत्यंत उपयुक्त सांगितलेलं आहे. बुद्धीचा ग्रह असलेला हा बुध ग्रह, याची उपासना करणं प्रत्येक मनुष्याचं आद्य कर्तव्य आहे. बुधाचा अंमल वाणीवर असतो. पत्रिकेच्या द्वितीय स्थानामध्ये जर बुध बिघडला असेल तर अशा माणसाचे वाणीमध्ये दोष उत्पन्न होतात. अशा माणसाची बोलण्यामध्ये अडखळता, प्रखरता दिसून येत नाही किंवा अडखळत बोलणं आपल्याला दिसून येतं. बोबडे, तोत्रेपणा त्याच्या बोलण्यामध्ये दिसून येतो आणि अशा माणसाने जर बुधाची उपासना केली तर त्याला ते अत्यंत फलदायी ठरते. बुध हा भाग्यविधाता मानला जातो, भाग्यकारक ग्रह मानला जातो आणि त्याची उपासना ही अत्यंत फलदायी असते. भाग्यकारक अशा सर्वच गोष्टी बुध उपासनेने आपल्याला साध्य होतात. सर्वसाधारणपणे आपल्याला हे पांढरे बुधवार जे व्रत आहे, हे 11 बुधवारपर्यंत करायचं आहे. 11 बुधवार आपल्याला ज्या प्रकारे आपण गुरुवार करतो, शनिवार करतो, त्याच प्रकारे 11 बुधवार उपवास करायचा आहे. इतर उपवासाला ज्या प्रकारे आपण पथ्य पाळतो, त्याच प्रकारे पथ्य आपल्याला पाळायचे आहेत. या उपवासाच्या दिवशी आपल्याला पांढरे पदार्थ उपवासासाठी वापरायचे आहेत, ज्यामध्ये दूध असेल, दही असेल, साबुदाणा असेल, भगर असेल, अशा पांढऱ्या पदार्थांवरच आपल्याला उपवास करायचा आहे. शक्यतो या उपवासाच्या दिवशी तिखट आणि मीठ वर्ज्य करायचं आहे, म्हणजे अळणी पदार्थ खावायचे असतात. या पदार्थांमध्ये आपण दुधाचा उपयोग करू शकतो, साखरेचा उपयोग करू शकतो. या दिवशी संपूर्ण दिवस आपल्याला पांढरी वस्त्र परिधान करायचे असतात, कारण बुध व्रताला पांढरे शुभ्र व्रत असं म्हटलेलं आहे आणि म्हणून
शक्यतो आपल्याला या दिवशी पांढऱ्या रंगाचं फार महत्त्व सांगितलेलं आहे. दिवसभर आपल्याला मौन व्रत धारण करायचं आहे, कमीत कमी बोलायचं आहे. इतरांशी बोलताना आपण संयमाने बोलायचं आहे, कोणालाही राग द्वेष करायचा नाहीये. सकाळी लवकर उठून प्रातर्विधी आटोपून स्नान संध्या आटोपून देवाची पूजा करायची आहे. देह पवित्र झाल्यावरती आपलं मन पवित्र होतं आणि त्यामुळे हातामध्ये पांढरी शुभ्र अशी फुलं घेऊन आपल्या कुलस्वामिनीचा जप त्या ठिकाणी करायचा आहे. नमो देव्यै महादेव्यै शिवायै सततं नमः नमः प्रकृत्ये भद्रायै नियता प्रणता स्मताम या मंत्राचा जास्तीत जास्त आपल्याला जप करावायचा आहे. आपल्या कुलदेवतेला हळद कुंकू गुलाल अक्षदा धूप दीप दाखवून या मंत्राचा 11 वेळा आपल्याला जप करावायचा आहे. अशा प्रकारे 11 बुधवार आपल्याला हे व्रत करायचं आहे. त्यानंतर कुलदेवतेचं स्मरण करून त्या मातेला, त्या देवीच्या फोटोला, आपल्याला प्रतिमेला दूध साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे. हा नैवेद्य सुद्धा शक्यतो आपल्याला पांढऱ्या वस्तूंचाच दाखवायचा आहे. आणि या दिवशी आपण मन जेवढं एकाग्र करू तेवढा एक सुंदर असा अनुभव आपल्याला त्या ठिकाणी प्राप्त होणार आहे. जसे जसे आपले बुधवार वाढत जातील, आपल्या बुधवारांची संख्या वाढत जाईल, तसं तसं आपलं मन अधिक पवित्र, अधिकाधिक प्रसन्न व्हायला लागेल. देवाला पांढरा नैवेद्य दाखवल्यानंतरच आपण तो प्रसाद म्हणून स्वीकारायचा आहे. अशा प्रकारे 11 बुधवार आपल्याला उपवास करून बुधाचं व्रत करावायचं आहे. हे बुधाचं व्रत, या बुधाच्या व्रताचे देवता जी आहे श्री माता लक्ष्मी आणि गणेश भगवान आहेत. रात्री उपवास सोडताना सुद्धा आपल्याला दूध भात किंवा ताक भात खावायचा आहे. म्हणजे या वेळेला सुद्धा रात्री उपवास सोडताना आपल्याला पांढरीच पदार्थ खावायचे आहेत. त्याच प्रकारे उपवास सोडताना तिखट मीठ जे असतं ते वर्ज्य सांगितलेलं आहे. म्हणजे भोजनामध्ये तिखट मीठ खायचं नाही. अळणी पदार्थ आपल्याला खावायचे आहेत. या दिवशी आपण बुध स्तोत्राचा 11 वेळा पाठ करावायचा आहे. मी आपल्याला समोर या स्क्रीनवरती दिसत असेल बुध स्तोत्र अत्यंत सोपं आणि छोटंसं आहे. 11 वेळा याचे पाठ करावायचे आहे. नक्कीच आपण सर्वांनी या पांढरे बुधवार व्रताचा उपयोग करून जास्तीत जास्त या व्रताच्या दिवशी दान करावायचं आहे. गरीब जे गरजू व्यक्ती असतील त्या गरजू व्यक्तींना आपण दान करावायचं आहे. दानामध्ये सुद्धा पांढऱ्या रंगाची वस्त्र जर देता आली तर अत्यंत उत्तम. त्याच प्रकारे या व्रताचं उद्यापन जे आहे 11 बुधवार आपल्याला हे व्रत करावायचं आहे आणि पुढच्या म्हणजे 12व्या बुधवारी आपल्याला या व्रताचं उद्यापन करावायचं आहे. या व्रताच्या पुण्याईने आपल्याला सर्व मनातील इच्छा पूर्ण होतात. विद्यार्थ्यांचे मन एकाग्र होते. विद्याभ्यासात त्यांना यश मिळते. त्याच प्रकारे नोकरदार, डॉक्टर, त्याच प्रकारे प्रवचनकार, कीर्तनकार, शिक्षण क्षेत्रातील शिक्षक, विद्यार्थी या सर्वांना या व्रताने अत्यंत फायदा होतो, लाभ होतो. आपल्याला आलेला अनुभव आम्हाला नक्कीच या चॅनलवरती कमेंट करून कळवा. त्याच प्रकारे आपले काही प्रश्न असतील तर आम्हाला नक्कीच कळवा. तसेच या व्रताचा प्रारंभ कोणत्याही महिन्यातील शुक्ल पक्षामध्ये बुधवारपासून करावा. आपल्याला अनुभव आम्हाला नक्कीच कळवा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.